स्वतःला अहंकार झाला होता. सूर्यदेवाच्या शिक्केतून माझा जन्म झाला, त्याला अहंकार झाला. मला पालकच कोणी उरलं नाही. काय करावं काही कळतच नाही. नारायणाचा आवाज येत आहे. नमो अधिगण नमो अधिगण देव सर्वंदिते गणरायाला नारदाची स्वामी आले नारदाची स्वामी आले आपण दिव्यमूर्ती कोण आहात? मी नारद, प्रत्यक्ष ईश्वरांचा संदेशदाता. मला समजलं की तुझा जन्म सूर्यदेवांच्या शिंकेतून झालाय, पण तू निराधार आहेस. नारायण नारायण. चल मी तुला मार्ग दाखवतो. असाच पुढे जा. तुला शुक्राचार्य ऋषीचा मठ दिसेल, ते तुला मार्गदर्शन करतील. नारायण नारायण. ठीक आहे नारदा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी त्या शुक्राचार्य ऋषींकडे जातो आणि त्यांची तपश्चर्या करतो. येतोच मी. आई बापाची सेवा कराया संग देव येईल का? संग देव येईल का? तसा पुंडली कया होईल का? तसा पुंडली कया हॅलो. प्रणाम शुक्राचार्य जी. आशीर्वाद आहे. तुझा जन्म त्या सूर्यदेवाच्या शिंकेतून झाला आहे, त्यामुळे तुझं नाव मी अहम असे करतो.
तू आजपासून भटकणार नाही. तू त्या श्री गणेशाची आराधना कर. ओम गणेशाय नमः या मंत्राचा उच्चार कर. त्याने तुझे कल्याण होईल, कल्याण होईल. तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या गणेशाच्या आराधनाला जातो. येतोच मी. आशीर्वाद तुझ्या माटीचे आहे. पाहून प्रसन्न झाला. प्रणाम गणेशा. गणेशा हे तुझी तपस्या पाहून मी प्रसन्न झाला आहे. तुला काय वरदान आलं? गणेशा, तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर मला या संपूर्ण ब्रह्मांड हवा आहे. मला कुठल्याही शस्त्रापासून अस्त्रापासून मरण येणार नाही असं मला वरदान द्या आणि मला कोणीच मारू शकणार नाही. हे तुझ्या मनाप्रमाणे होईल. गणेशाची उपासना केली, गणेशाला प्रसन्न करून वरदान प्राप्त केले. ही वार्ता आता तो शुक्राचार्याला सांगण्यासाठी निघालाय. पाहूया शुक्राचार्य त्याला काय उपदेश करतात. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी कित्येक वर्ष त्या गणेशाची आराधना केली आणि त्याला प्रसन्न करून त्याच्याकडून हे संपूर्ण ब्रह्मांड मागितलं. मला कोणीच मारणार नाही. मला कुठल्याही शस्त्रापासून अस्त्रापासून मरण येणार नाही असं वरदान दिलं आहे मला. वा अहल्ला, काय बातमी दिली. तू आजपासून दैत्यांचा राजा झाला आहेस. तुला दैत्यांचं राज्य तुझ्याकडे आहे. तू आता असं कर, इथून ब्रह्मांडावर राज्य करण्यासाठी तू त्या सर्व स्वर्गावरती पाताळ याच्यावरती स्वारी करून जा. होय गुरुदेव. पण एक लक्षात ठेवा म्हणता, या सर्व देवांनी ज्या ज्या वेळी त्या दैत्यांनी त्याच्यावर स्वारी करण्यासाठी गेले, परंतु त्यांनी कोणता ना कोणता छल कपट करून दैत्यांचा वध केलाय, हे लक्षात ठेव. गुरुदेव, त्याची चिंता तुम्ही करू नका. हे संपूर्ण ब्रह्मांड जिंकल्याशिवाय परत येणार नाही एवढं लक्षात ठेवा.
आदेशाने पृथ्वी माझ्या फणावर स्थिर ठेवले. क्षीरसागरात जाऊन मी विष्णूची शय्या बनतो. विश्व संपले तरी मी शेष राहतो. मी अनंत काळाचे प्रतीक आहे. माझं पाताळ राज्य सुरक्षित आहे. आपण पाताळात तर आलो. अरे शेषा, मुकाट्यानं पिळातून बाहेर पड आणि सो असते हे पाताळ माझ्या स्वाधीन कर. तू मला आव्हान करणारा आहेस तरी कोण? तू इथे येण्याचे धाडस तरी कसं केलं? अरे शेषा, मला अहम म्हणतात, अहम. आणि हा संपूर्ण ब्रह्मांड मी जिंकणार आहे. तेव्हा हे पाताळ माझ्या स्वाधीन करायचं नसेल एवढा गर्व? तर युद्धाची तयारी कर. वा, आधी युद्ध तर कर, मग बघूया कोण किती शूर आहे ते. माझ्या कार्यात कधी खंड पडणार नाही. देव, आपले स्वर्गाची कामे व्यवस्थित पार पाडून घ्या. ते खंड पडून देऊ नका. नारायण नारायण धन्य धन्य देवा श्रीरंगा चरणी भीमा चंद्रभागा धन्य धन्य देवा श्रीरंगा चरणी भीमा चंद्रभागा चंद्रभागे तिने उमारी तेवरी चंद्रभागे तिने उमारी तेवरी सावरा सावरा सावरा
आपण सारे स्वस्त कसे? नारद मुनी का काय झाले? काय अघटित घडत आहे का स्वर्गात? होय ते अघटित आपणावरच येत आहे. काय येत आहे आम्हावर सांग. पितात रे अंतासूर नामक असुर खूप भयानक मातला आहे. त्याने पाताल जिंकली, पृथ्वी जिंकली, आता तो स्वर्गावर स्वारी करणार आहे. तुम्ही सावध राहा म्हटलं. नारायण नारायण. ठीक आहे नारद मुनी. ही मदत द्यायची, देवाकडून वरदान घ्यायचं आणि ती शक्ती देवांवरती चालवायची. नारायण नारायण. येतो तुम्ही. चंदमानी विठ्ठलाचा जीव हा लागला, भावभक्ती अंतरीचा भावनी जागला. तुझ्यासाठी चंदनाचा देह भिजला, वैष्णवात माणूस कीचा देव पाहिला. विठ्ठला मायला पाविला, विठ्ठला मायला पाविला, विठ्ठला
तुम्ही सारे एकत्रच मला भेटला. या संपूर्ण ब्रह्मांडावर राज्य करायचं आहे. मी पाताल जिंकला तेव्हा तुम्ही आपापली राज्य माझ्या स्वाधीन करा. अरे अंतासुरा, एक दिवस होणार कधी मिळू शकणार नाही. अरे माझ्या मार्गाने उगाच जा. तुम्ही अमरावती घेतल्याशिवाय मी परत जाणार नाही. अरे अंतासुरा, तू स्वतःच्याच भ्रमात आहेस. हे त्रैलोक्य तुला खेळ वाटतोय, तो तू आमच्यासोबत खेळू नकोस. अरे तू विष्णुदेवा, हे अंतासुरा, अरे विष्णू नावाचा विषाणू तुला धडा शिकवावाच लागेल. जर का मला ही तुझी वैकुंठी द्यायची नसेल तर माझ्या बरोबर युद्ध खेळावं लागेल. समजलं? हो खेळायला तयार आहे युद्ध. अरे तू मृत्यू लोकात अत्याचार करत आहे. आता तुला धडा शिकवलाच पाहिजे. तुझ्या कमळात लपून चालता हो. अरे अंतासुरा, माझ्या मार्गाने मी या संपूर्ण ब्रह्मांडाचा राजा. अरे आता राहिला तो फक्त भस्म्या. अरे शंकरा आला तुझ्या कैलासावर.
कृत्य करेल त्याचा मी नाश करेन. हे माझे कर्तव्यच आहे. नारायण नारायण सह्याद्रीच्या उंच शिखरी आलो तुझ्या मंदिरी उदयानंदागिरी हो माझी उदयानंदागिरी. सर्वज्ञांनी आपणास काहीच कशी कल्पना नाही. तो अंतासूर नावाचा दैत्य खूप भयानक माजला आहे. त्याने पाताळ जिंकली. विष्णू ब्रह्म इंद्र यांना हरवून तो आता कैलासावर स्वारी करून येत आहे. तुम्ही सावत्र म्हटलं नारायण नारायण. तो त्याचा मी समाधान या तुम्ही. कैलासारी डमरुवादे कैलासारी डमरुवादे नादसा गुमला हो माझा गागसदा शिव हो माझा गागसदा शिव
अरे हम तुला एवढा गर्व कसला? देवांवर वरदान घेतोस आणि उलटा देवांवरही फिरतोस. एवढी हिंमत असेल तर होय चला तयार. अरे वासना, तू का माझ्या बरोबर युद्ध करणार? अरे हो चित्तर, पाहतो तुझा पराक्रम. ठीक आहे. माझ्यासाठी झालं. आता या देवाला आम्हालाची आणखी पूजा करावी लागली. आम्हाला देव मानावं लागेल. देव, त्या अंतासुराने आधार माजवलाय. त्याच्या सांगण्यावरून आपण किती दिवस अत्याचार सहन करणार आहोत? तो जे सांगेल ते आपल्याला करावेच लागेल. असं त्याला गणेशाचे वरदान आहे. पृथ्वी निर्माण केली आहे, तिला वाचवणे आवश्यक आहे. तिन्ही लोकात होणारे अत्याचार हे थांबवावेच लागतील. देवांचा दास आहे मी दास, देवांचा दास आहे मी दास. देवा भय भीत झाले
नारायण प्रणाम देव. नारायण नारायण. ओंकार गणेशाचे वरदान आहे. अंतसुराला ओंकार गणेशाचे वरदान आहे. त्याचे तुम्ही काहीच करू शकत नाही. परंतु एकच उपाय आहे. गणेशाला जाऊन सांगणे. ते अंतसुराला मारू शकतात. नारायण नारायण म्हणून त्याचे तुम्ही आराधना करा. नारायण नारायण. बरोबर आहे आपलं. आम्ही आता जातो गणेशाची आराधना करतो. हेच योग्य आहे. नारायण नारायण. आपण त्या गणेशाची आराधना करू. चला तर. ओम गणेशाय नमः. ओम गणेशाय नमः. बाप्पा हे गणराया देवा गौरी गणया. बाप्पा हे गणराया देवा गौरी गणया. साऱ्या भक्तगणांची हे विघ्नहराया. हे गणराया तुझी छाया राहू दे भक्तावरी. हे गणराया तुझी छाया राहू दे भक्तावरी. तू सुख करता गणेशा तो अंतर्युद्धाच्या खूप माजला आहे. त्याने या पृथ्वी तलावर त्रिभुवन हाहाकार माजवला आहे. यातून काहीतरी मार्ग काढा गणेशा. तुम्ही चिंता करू नका. अंतःकरणाचा नाश होईच करणार. हे लागला तू त्या अंतःकरणाकडे जा आणि मनावर सर्व देवांना सोड. त्याची नवी त्यांना फरक कर आणि मला सगळ्यांनी ठीक आहे गणेशा, येतो तुम्ही. तुम्ही जा.
माझी इच्छा आता पूर्ण झाली आहे. मी हा संपूर्ण ब्रह्मांड जिंकला आहे. वा वा म्हणता तुझं तपश्चर्य फळाला आलं म्हणजे तू त्रैलोक्याचा राजा झाला. होय गुरुवर्य. नारायण आपल्या राज्यात नारायण आपलीच पूजा करावी लागणार. आता सर्व देव आपले आपलेच पूजागती जन्माच्या संगे जन्मे संगे मृत्यू हाय जन्माच्या संगे जन्मे संगे मृत्यू हाय मानव सार्थक कर या जीवने परंतु एकच संदेश घेऊन आलो आहे. संदेश अंतःपुरासाठी. संदेश कोणता आणि कोणी दिला आहे अंतःपुरासाठी? श्री गणेश धुम्रवर्ण गणे यांचा संदेश आहे अंतःपुरासाठी. परंतु गणेशाला जाऊन चरण यावे अंतःपुराने. नारायण काय म्हणत आहे त्या गणेशाला मी शरण? अरे नारदा, सारा देवाला मी जिंकलाय आणि तो गणेश मला शरण म्हणतो. नारायण काय नारदा, त्याला जाऊन सांग की तूच माझ्या शरण आहे. नारायण नारायण. कोणी त्या गणेशाला जाऊन सांगा की अहंतासुर त्या त्रैलोक्याचा राजा झालाय. आता तो शरण येणार नाही. नारायण नारायण. नीती पुढे कोणीच काही करू शकत नाही. मी येतोच. नारायण नारायण. किती करशील वेड्या भरोसा, किती करशील वेड्या भरोसा, तू या नव देहाचा अजून तुला कळला नाही भटका माझा, अजून तुला कळला नाही भटका गणाचा. किती करशील वेड्या भरोसा, किती करशील वेड्या भरोसा,
चिंता करू नका गुरुवर्य. आता मी राजा आहे या ब्रह्मांडाचा. होय मला कोणीही मारू शकणार नाही. होय आता तू दमला थोडा वेळ विश्रांती घे. मी पण का संध्या आठवून येतो. त्याची आज्ञा गुरुवर्य. मी घेतो विश्रांती. ओके. मी त्या धुम्रवर्ण गणेशाला प्रत्यक्ष पाहिलं. त्याचे डोळे लाल लाल झाले होते. त्याच्यात त्याने हे आपलं सगळं राज्य जाळून खाक केलं. बघ समोर बघ सर्व आपलं राज्य कसं व्यवस्थित चालू आहे. आणि एवढ्या भेकण्यासारखा तू घाबरतोस काय? तू तर या त्रैलोक्याचा राजा आहेस. तू स्वप्न पाहिलं असेल स्वप्न. बघ जरा नीट बघ समोर. आणि तू एवढा शक्तिशाली आहे माणूस. तू शक्तिशाली राजा आहे, दैत्यांचा राजा आहे. बघ स्वप्न पाहिलं असतील. होय गुरुवर्य, स्वप्नात होत ते गुरुवर्य. आता मला कोणीच मारू शकणार नाही. आता तू शक्तिशाली आहे, त्रैलोक्य राजा आहे. तुला कोणीही काही करू शकणार नाही. गुरुवर्य, बरं झालं तुम्ही आला. कारण त्या गणेशाने आपलं स्वप्न पूर्ण हादरलं होतं. आता मला माझी खरी ताकद समजली आहे. तू निश्चिंत राहा. चला गुरुवर्य. धुम्रवर्ण गणेशाने माझ्या दोन्ही मुलांना ठार केलं. राज्य जाळून भस्मसात केलं. आता अरे गणेशा, मी तुला घाबरणार नाही. ये माझ्या समोर आहे. पाहतोस तुम्ही येतो कर्माचं किती ताकद आहे.
माझा संदेश मानला नाहीस ना, तुला जगण्याची संधी दिली. तुला मी जगण्याची संधी दिली, परंतु तू माझा ऐकलं नाहीस. अरे अंतासुरा मरण माझे अंतासुरा. अरे गणेशा, तू काय मला जगण्याची संधी देणार? अरे मी तुला जगण्याची संधी देणार. तो समजतो काय स्वतःला? अरे गणेशा, या अंतासुराबरोबर युद्ध करणे ठीक आहे, म्हणजे साधी गोष्ट नाही गणेशा. जर तुझ्या एवढं सामर्थ्य असेल तर हो चित्त ठीक आहे. यापुढे तुझे पातळ स्थान आहे. गणेशा, पण मला एका प्रश्नाचं उत्तर दे. तू हे संपूर्ण ब्रह्मांड जिंकण्याचं मला वचन दिलं, पण असं का? अहंतासुरा, ब्रह्मांडाचं राज्य ज्या पद्धतीने घ्यायचं ते तू केलं नाहीस. तू अत्याचार पाप मार्ग पकडलास. अरे सर्वांची राज्य बळकावलीस. ईश्वर सर्वप्रथम आहे त्यालाच तू नामोहरण करून स्वतः ईश्वर झालास. तुझी पूजा करायला सांगितलास. अहंतासुरा, अरे राजा असा नसतो रे. म्हणून तुझ्या नाशाला तूच कारणीभूत आहेस. मी अभिमानाच्या गर्वाचा नाश करता व सृष्टी रचित आहे, त्यामुळे तुला सजा देणे क्रमप्राप्त आहे. जा, तू पुढील जीवन सत्मार्गाने जग. तू सांगितल्याप्रमाणे मी सत्मार्गाचा उपयोग करेन. येतो मी.